आपण पाहत आहात जनसमूह न्यूज। मध्यंतरी पुणे कल्याणी नगर येथे झालेला अपघात आणि त्या आरोपीबद्दल पोलीस प्रशासनाचं असलेलं कर्तृत्व हे कायदा हाताशी घेतल्याचं संपूर्ण राज्यासह देशभराने अनुभवलं आहे। त्याचा परिणाम आजचा कायदा हा श्रीमंतासाठी वेगळा आणि गरिबांसाठी वेगळा अशा चर्चा संपूर्ण राज्यभरासह देशभरातूनही चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत। भारताचं संविधान आणि लोकशाहीचा हा देश आणि या देशात झालेली ही अपघाताची घटना आणि त्याकरिता पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेली अंमलबजावणी ही नक्कीच देशाच्या हिताला बाधा पोहोचवणारी असल्याचे वास्तव्य समोर आलं आहे। अल्पवयीन मुलाने रात्रीच्या वेळी चालवलेली गाडी आणि 2 जीवांचा गेलेला बळी पाहता त्याकडे पोलीस प्रशासनाने आरोपीला वाचवण्यासाठी केलेले प्रकार व चक्क संबंधित आरोपीला अवघ्या 15 तासात जामीन मंजूर करून दिला। परंतु या घटनेच्या विरोधात जेव्हा महाराष्ट्रातली जनता ही संतप्त झाली तेव्हा त्याचे पडसाद हे वेगळ्या पद्धतीने उमटायला सुरुवात झाली। राज्यातील ही घटना जर सर्वसामान्य एखाद्या ड्रायव्हरच्या वतीने जर घडली असती तर त्याला प्रशासनाने सळोकी पळो करून सोडले असते आणि त्यावर अनेक आरोप लावून त्याला जिने हराम करून दिले असते। परंतु पोलीस प्रशासनातील हा कायदा नक्की धनवंतासाठी असा असेल असे आज जनसामान्यातून चर्चेला जाऊ लागले आहे। आजच्या या अत्याधुनिक युगात कायद्याची अंमलबजावणी ही काटेकोर व्हावी यासाठी प्रशासनावर जनसामान्यातून मिळालेला पैसा हा कोट्यावधीने खर्च होत असला तरी पोलीस प्रशासन आणि राजकारण्यांकडून याकडे दुजाभाव झाल्याचे वास्तव्य राज्यातील जनतेने अनुभवले आहे। या प्रकाराबाबत चक्क ज्या पुणे जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा अद्यापही या प्रकरणात कुठलीच भूमिका दर्शवलेली नाही आणि जेव्हा जनता संतप्त झाली त्यावेळेस अवघ्या 15 तासात मिळालेला हा जामीन रद्द करून नव्याने कारवाईला सुरुवात झाली। या प्रकारामुळे कायदा हा अशा पद्धतीने राबवल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे। याबाबत महाराष्ट्र राज्यातील विरोधकांनी आगपाखड केली त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना जाग आली अशी ही चर्चा जनसामान्यातून चर्चेला जाऊ लागली आहे। अजितदादा पवारांनी जिल्ह्याचं पालकत्व असलेल्या नात्याने त्यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे होते, परंतु त्यांची यात कुठलीही भूमिका दिसून आली नाही। उलट या प्रकरणी पत्रकारांनी जेव्हा शरद पवार यांना प्रश्न विचारणा केला तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणत्याही गोष्टीला माझ्याशी जोडू नका आणि आपण हाच प्रश्न तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा अशा स्पष्ट भूमिकेत त्यांनी इशारा दिलेला आहे। भारत हे संविधानावर आणि लोकशाहीच्या आधारावर कार्यरत असलेला देश असला तरी कायद्याच्या या भूमिकेबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तर असाही आक्षेप नोंदवला की कायदा हा फक्त धनाढ्यासाठी वेगळा आणि गरिबांसाठी वेगळा आहे का।
तरी पीडितांना न्याय देण्यासाठी प्रशासनाची भूमिका असावी, त्यावेळेस प्रशासन हे खळबळून जागं झालं आहे. आता त्या आरोपीच्या वडिलांना सुद्धा पोलीस कोठडी मिळाली असून त्याच्या आजोबांनाही काल शुक्रवारी उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या पीडितांना न्याय मिळेल आणि अल्पवयीन असलेल्या मुलांसाठी असलेला हा नियम कायद्याच्या वतीने धाब्यावर ठेवलेला असल्याचे जनमानसात बोलल्या जाऊ लागले आहे. त्याकरिता प्रशासन कोणत्या पद्धतीने आपली भूमिका बजावेल व त्यातून कोणता विकास घडवून आणेल हे पाहणे तितकेच गरजेचे आहे. विविधपूर्ण माहितीसाठी तसेच वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सूचित करा. यापुढे आम्ही त्यावर आधारित व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. जनसमूह न्यूज